की दिवसेंदिवस शासनाची परिस्थिती जी आहे ती बिकट होत चाललेली आहे. 7.5-8 लाख कोटी रुपयाचं कर्ज आज महाराष्ट्राच्या शासनावर आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये सरकारी नोकऱ्या किती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील हा एक फार मोठा संशोधनाचा विषय आहे. अगदी क्लास 1 ऑफिसरपासून हे जे लोक आज इथं 3-3 आठवडे नागपूरमध्ये राहतात त्यांची किती वाईट अवस्था आहे. त्यांना राहण्याची व्यवस्था नाही आहे, झोपण्याची व्यवस्था नाही आहे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था नाही आहे. विधिमंडळ जे आहे ते किमान 100 दिवस तरी त्यांनी काम केलं पाहिजे, तर जनतेला आम्ही 100% न्याय देऊ शकतो. नमस्कार, मी अरविंद कड आणि तुम्ही पाहतात महाटॉक्स. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे आणि आपल्यासोबत नाशिक पदवीधर मतदारसंघातील आमदार सत्यजित तांबे आहेत. खरं तर सत्यजित तांबेंनी बेरोजगार युवकांचे अनेक प्रश्न विविध वेळा मांडलेले आहेत आणि आपण त्या संबंधात त्यांच्याशी बातचीत करूया. सत्यजितजी, राज्य सरकारने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75,000ची पदभरती करणार असं सांगितलं होतं. त्यातील काही विभागातली पदभरती झालेली आहे, त्याच्या परीक्षाही झाल्यात, परंतु निकाल लागलेला नाही. त्याचप्रकारे पेपर फुटी प्रकरणाचे गंभीर प्रकार घडलेत, काय सांगा? नाही, अतिशय गंभीर प्रकार आहे. एका बाजूला मुळातच उशिराने पदभरती होत आहे आणि ती उशिराने होत असताना देखील तिच्यामध्ये पारदर्शकता दिसून येत नाही. पेपर फुटीचे प्रकरणं असतील किंवा निकाल उशिराने लावणे, 6-6 महिने निकाल न लावणे, असे सगळे प्रकार घडत आहेत, ज्याबाबत आम्ही शासनाला वारंवार जाब विचारतोय. सर्व्हर डाऊन असणे, फी जास्त घेणे, रिझर्वेशनचे नियम न पाळणे, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत. त्यामुळं आपण सातत्याने आवाज उठवतोच आहे आणि इथून पुढच्या काळातही आपण त्याच्याबद्दल आवाज उठूच. पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला खरं तर ह्या सगळ्या महाराष्ट्रातील तमाम तरुणींना जे स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकरीच्या साठी तयारी करतायत त्यांना मला एक आव्हान आपल्या माध्यमातून करायचं आहे की दिवसेंदिवस शासनाची परिस्थिती जी आहे ती बिकट होत चाललेली आहे. 7.5-8 लाख कोटी रुपयाचं कर्ज आज महाराष्ट्राच्या शासनावर आहे. पूर्वी एखादा साखर कारखाना चालू करायचो, 1,000 लोक कर्मचारी असायचे. आता तोच कारखाना 200 लोकांमध्ये देखील चालतोय. यांत्रिकीकरण प्रचंड प्रमाणावर वाढत चाललेले, तंत्रज्ञान आलेलं आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये सरकारी नोकऱ्या किती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील हा एक फार मोठा संशोधनाचा विषय आहे. आणि म्हणून तरुणांनी देखील फक्त सरकारी नोकऱ्यांच्या भरोश्यावर न राहता त्यांनी खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्यांसाठी देखील स्वतःला तयार केलं पाहिजे. 2-2, 4-4 वर्ष मुलं स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. तशीच जर तयारी त्यांनी खाजगी नोकऱ्यांसाठी जर स्वतःला स्किल वाढून घेण्यासाठी, नवीन ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, नवीन काही तंत्रज्ञान शिकून घेण्यासाठी जर त्यांनी जर दिला, तर मला असं वाटतं की खाजगी क्षेत्रामध्ये देखील प्रचंड स्कोप आहे आणि खाजगीमधला जो पगार आहे तो सुद्धा आता तुल्यबळ पगार झालेला आहे. म्हणजे सरकारी नोकरीमध्ये कंत्राटी पद्धतीने राहण्यापेक्षा खाजगी नोकरीमध्ये जाऊन तुल्यबळ पगार घेऊन चांगली लाईफस्टाईल. सरकारी नोकरीमध्ये तर कोण येतं आहे, कोणाला काही सांगतं आहे. 1760 आज मी इथं नागपूरला अधिवेशनासाठी आलो, मी पाहतो की इथं 10,000 पोलीस कर्मचारी जे आहे ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं बंदोबस्तासाठी आणले आहेत. का आणले का नाही मला माहिती नाही. इथंच पोलिसांची व्यवस्था होऊ शकत होती का नाही तेही मला आता खरं तर संशोधनाचा विषय, मी त्याबद्दल गृहमंत्र्यांना देखील प्रश्न विचारणार आहे. पण ह्या पोलीस अधिकाऱ्यांना इथं आलेल्या किंवा जे बाकीचे जे म्हणजे अगदी क्लास 1 ऑफिसरपासून हे जे लोक आज इथं 3-3 आठवडे नागपूरमध्ये राहतात त्यांची किती वाईट अवस्था आहे. त्यांना राहण्याची व्यवस्था नाही आहे, झोपण्याची व्यवस्था नाही आहे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था नाही आहे, अशा अनेक अडचणी ज्या आहेत त्याच्यामध्ये आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे सगळे प्रश्न आहेत, ह्या प्रश्नात या सगळ्या तरुण मंडळींनी एक विचार केला पाहिजे की आपण किती सरकारी नोकरीच्या भरोश्यावर राहायचं, हा एक प्रश्न चा विचार त्यांनी केला पाहिजे. एक 5-10 वर्ष सरकारी नोकरीत काम केल्यानंतर मुलांनाच वाटायला लागतं की खाजगी नोकरी जावं. IAS ऑफिसर आपण पाहतो की आजकाल 10-10, 15-15 वर्ष सरकारी नोकरी करतात आणि खाजगी क्षेत्रात लगेच जातात आणि त्यांना 5 पट 10 पट पगार सरकारपेक्षा जास्त खाजगी क्षेत्रात मिळतो. त्याच्यामुळे तिथे पण स्कोप आहे, त्याच्यावरही लक्ष मला असं वाटतं की केंद्रित केलं पाहिजे. पेपर फुटी प्रकरणात परीक्षार्थ्यांनी अशी मागणी केली होती की झारखंड आणि उत्तराखंडच्या धर्तीवर राज्यात सुद्धा सक्षम कायदा केला जावा. सरकारने अधिवेशनात मंत्र्यांनी सांगितलं की सरकारकडनं सामान्य प्रशासन विभागातर्फे एक समिती नेमण्यात येईल. काय वाटतं, कायदा होईल का? कारण राज्य लोकसेवा आयोगाच्या जागेला ऑफिस बनण्यासाठी 60 वर्ष गेली महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झाल्यानंतर.
नाही, ही वस्तुस्थिती आहे की अशा पद्धतीचे पेपरफुटीचे प्रकरणं वारंवार घडत आहेत आणि म्हणून कायदा असला पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. तो कडक असला पाहिजे. आमच्या तर अनेक मागण्या आहेत, जसं की वन टाईम रजिस्ट्रेशन असलं पाहिजे राजस्थानच्या धर्तीवर. त्याला 3-4-5 वर्षाची काहीतरी मुदत असली पाहिजे. त्या 3-4 वर्ष दिलेल्या सगळ्या परीक्षासाठी परत पैसे भरण्याची वेळ त्या मुलांवर मुलींवर येणार नाही, अशी व्यवस्था करू शकतो आपण. कायदा आपण कडक करू शकतो. अनेक गोष्टी आहेत आणि या अनेक गोष्टीची मागणी आपण वारंवार सरकारकडे करतोय. सरकारला आम्ही भाग पाडू की हे सगळं त्यांना करावंच लागेल. वेळेचा हे आहे की आज होईल, 4-8 दिवसात होईल, परंतु हे आम्ही सरकारला करायला भाग पाडू. त्याच्यामध्ये कुठंही शंका नाही. परत मुद्दा तोच येतो की 75,000 13.5 कोटीची लोकसंख्या आज महाराष्ट्राची आहे. 13.5 कोटी लोकसंख्येमध्ये आज आपण म्हणतो की 60% लोकसंख्या जी ती 40च्या आतल्या वयाची आहे. आज किमान बेरोजगार तरुणांची संख्या जर महाराष्ट्रातले बघितलं तर 3.5 ते 4 कोटीच्या घरात आज महाराष्ट्रामध्ये असा तरुण वर्ग आहे जो कुठंतरी नोकरी धंद्याच्या शोधामध्ये आहे. हा आकडा छोटा नाही आहे. त्याच्या अगेन्स्ट तुम्ही 75,000 जागांच्या भरतीसाठी किती मारामारी करणार आहे, याचा आत्मचिंतन देखील आता आपल्या सगळ्यांना करावं लागेल. ही वस्तुस्थिती आहे, याला कोणी नाकारू शकत नाही. कितीही आपण प्रयत्न केला तरी हे वारंवार प्रकरणं घडत राहतील. त्याच्यातून नैराश्य मुलींना येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून कायम आयुष्यामध्ये प्लॅन ए जसा असतो तसा प्लॅन ए, बी, सी सगळं तयार ठेवावं लागतं. ए नाही झालं तर बीची तयारी पाहिजे. आज मुलींचा प्रॉब्लेम एका एजवर इतका फोकस ठेवत आहे की त्यांचा प्लॅन बी, प्लॅन सी नाहीच आहे आणि मग ते कुठंतरी नैराश्यामध्ये जाता. ही वस्तुस्थिती आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या किंवा महत्त्वाचा स्तंभ मानला जाणारा पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया या विषयावरही तुम्ही सभागृहात मुद्दा मांडलात. काय वाटतं, सरकार काही ठोस निर्णय घेईल? आपण पाहतो की डिजिटल मीडियामध्ये कुठली आचारसंहिता नाही. कोणी येतं, एक मोबाईल, ते ज्याला आता मोजो म्हणतो आपण, मोबाईल जर्नलिझम, तो वाढलेला आहे. त्याच्यातून ब्लॅकमेलिंगसारखे प्रकार देखील फार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणांमुळे एकंदरीतच पत्रकारितेवरचं प्रश्नचिन्ह आज समाजामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून आता लोक बातमी आल्यानंतर पहिला विचार करतात की कोणत्या चॅनलवर आली आहे, मग ते किती ऑथेंटिक आहे, हे विचार लोक करायला लागलेत. याचं देखील जाणीव डिजिटल माध्यमांनी केला पाहिजे आणि म्हणून डिजिटल माध्यमांवर एक आचारसंहिता केंद्र शासनाने आणलेली आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रातही ती असली पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये अन्यही पत्रकारांच्या ज्या मागण्या आहेत, मानधनाच्या असतील, पेन्शनच्या असतील किंवा महामंडळाच्या असतील, याच्यावरही काम सरकारने केलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. खरं तर मराठा आरक्षण या कळीच्या मुद्द्यावर या अधिवेशनात काही ठोस निर्णय होईल असं वाटत होतं. जरांगे पाटलांनी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिली आहे. सरकार म्हणतोय 2 जानेवारीपर्यंत आम्ही मुदत दिली आहे. परंतु काल सरकारने असा निश्चय केला आहे की फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेणार. कुठंतरी सरकार वेळ काढूपणा करते असं वाटत नाही? बघा, सरकारने पाहिजे तेवढा वेळ घ्यावा, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. परंतु सरकारने आरक्षण देत असताना 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे OBC असेल किंवा कुठल्याही घटक वर्गाला धक्का न लागता त्यांनी आरक्षण दिलं पाहिजे. दुसरं, मराठा समाजाला आरक्षण देत असताना ते तात्पुरत्या स्वरूपाचं नसावं, ते कुठल्याही जगातल्या कोर्टामध्ये टिकेल अशा पद्धतीचं आरक्षण त्यांनी दिलं पाहिजे. आणि 3, हे सगळं करत असताना समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, राज्याची कायदा व सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने राहील, याचं देखील काळजी सरकारने घेतली पाहिजे. आजपर्यंत आम्ही इतके वर्ष सहन केलेलं आहे, अजूनही 1-2 महिने सहन करण्याची तयारी समाजाने दाखवली पाहिजे. परंतु जे मिळेल ते शाश्वत मिळालं पाहिजे, याच्याकडे आपलं जास्त लक्ष असलं पाहिजे. शेवटचे 2 प्रश्न. आमदार म्हणून पहिलं हिवाळी अधिवेशन होतं, आज शेवटचा दिवस आहे. कसा राहिला गेल्या 9 दिवसातला अनुभव? नाही, अनुभव अतिशय चांगला आहे. वैदर्भीय जनतेच्या हितासाठी म्हणून ज्यावेळेस अकोला नागपूर करार झाला त्यावेळेस 6 आठवड्यांचं अधिवेशन, तेही वर्षाच्या शेवटी घ्यावं. साधारणतः नियम असा आहे की जेवढं महाराष्ट्राचं अधिवेशन होतं टोटल विधिमंडळाचं, त्याच्या 1/3 दिवस त्यांनी नागपूरमध्ये केले पाहिजे, असा नियम आहे त्या करारामध्ये. दुर्दैवाने तेवढं मोठं अधिवेशन झालं नाही, त्यामुळं जेवढे अजून चर्चेला मुद्दे यायला पाहिजे होते ते येऊ शकले नाही. मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केला की चांगले मुद्दे त्याच्यामध्ये मांडून जनतेचा आवाज बनून राहण्याचं काम केलं. चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्या तरुणांचा आवाज बनून राहण्याचं काम केलं. मला खंत एकाच गोष्टीची आहे की महाराष्ट्राचं विधिमंडळ आज वर्षाला 50-60 दिवसांपेक्षा जास्त काम करत नाही आहे. वास्तविक विधिमंडळ जे आहे
ते किमान 100 दिवस तरी त्यांनी काम केलं पाहिजे, तर जनतेला आम्ही 100% न्याय देऊ शकतो. परंतु आता तशी परिस्थिती नाही आणि म्हणून त्या गोष्टीची मला खंत आहे. खरं तर विरोधकांनी सुद्धा फक्त 2च दिवस अधिवेशन कामकाज वाढवा अशी मागणी केली होती. कुठेतरी विरोधक पण कमी पडत आहेत. नाही, आता याच्यात सगळेच जबाबदार आहे ना. मागच्या 25 वर्षात 30 वर्षात जी परंपरा आपण पाडलेली आहे की अधिवेशन वाढवायचं नाही, किंबहुना अधिवेशन गुंडाळले, या ज्या बातम्या येतात कायमच, ह्या बातम्या वारंवार आपण पाहत आलेलो आहे आणि हे जनता देखील त्याच्यामुळं ह्याच्याकडं फार सिरियसली घेते असं मला वाटत नाही. जनतेला देखील एक विश्वास आपल्याला द्यावा लागणार आहे की हे अधिवेशन जे आहे त्यांच्या हिताचं आहे आणि आम्ही त्याला सिरियसली घेतो. येणारे 2024 हे वर्ष निवडणुकीचे वर्ष असणार आहे. काय राजकीय संकल्प आहे? राजकीय संकल्प असे कॅमेऱ्यावर सांगायचे नसतात. धन्यवाद. तर हे होते सत्यजित तांबे, ज्यांनी विविध प्रश्नांवर आपल्याशी बातचीत केलेली आहे. दरम्यान असेच राजकीय अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या महाटॉक्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा.